आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी 50 लाखांची रोकड पकडली। सापळा लावून दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या। संभाजी पुरी गोसावी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक परिसरात शुक्रवारी दुपारी 50 लाखांची रोकड पकडण्यात आली। जप्त केलेली ही रक्कम 60,000चे 2 मोबाईल व इतर साहित्य मिळून एकूण 52,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। प्राथमिक माहितीनुसार ही रक्कम हवालाची असल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। अर्जुन भास्कर मुंडलिक वय 50 राहणार तापडिया नगर व सिद्धेश अर्जुन मुंडलिक वय 23 असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत। वरील दोघेही सिल्लेखाना येथून दुचाकीवरून एका बॅगेतून 50 लाखांची रोकड घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यांची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांना मिळाली होती। त्यांनी या संदर्भातील माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांना दिल्यानंतर सापळा रचून ही रक्कम पकडण्यात आली। बरोबर आठवड्यापूर्वी सिल्लेखाना चौकापासून काही अंतरावर असलेल्या पैठण गेट परिसरात 39 लाख रुपयांची रोकड पकडली होती। त्याच दिवशी छत्रपती संभाजीनगरमधील निवडणुकीचा प्रचार थंडावला होता व 13 मे रोजी मतदान होते, त्याला मतदानासाठी रक्कम देण्याचा वापर करण्याचा संशय होता। आता शुक्रवारी पकडलेली 50 लाखांची रोकड ही हवालाची असल्याची प्राथमिक माहिती आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मनोजकुमार लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन बगाटे पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 संपत शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त शहर विभाग पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कदम इरफान खान जफर पठाण निवृत्ती गोरे सतीश जाधव अर्जुन जिवडे दत्तात्रय दुभाळकर यांनी केली आहे। सदर गुन्हा हा क्रांती चौक पोलीस ठाण्यात दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास शेवाळे करीत आहेत। मी DCP झोन 1 नितीन बगाटे। आज आमचे पथक ACP श्री संपत शिंदे आणि त्यांच्यासोबत PSI कदम आणि आमचे अंमलदार या पथकाला आज माहिती मिळाली की आचारसंहितेच्या अनुषंगाने काही मोठ्या प्रमाणात रक्कम जी हेरफार होणार आहे। त्या अनुषंगाने सिल्लेखाना चौकामध्ये सापळा रचून आमच्या पथकाने आज तब्बल 40 लाख रुपयाची रक्कम एका गाडीवर आणि 10 लाख रुपयाची रक्कम एका गाडीवर अशी टोटल तब्बल 50 लाख रुपयाची रक्कम जप्त केलेली आहे। या 2 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।